Hey guys, on your demand, I'm going to make the video on synthesis of ribavirin. These are two precursors which are responsible for the synthesis of ribavirin. One is a 1,2,4 triazole 3-carboxyl structure of that compound. It reacts with tetraacetate derivative which contain a 4 tetraacetate compound. When these two compounds are react with each other, तेव्हा काय होतं, हा जो फर्स्ट प्रिकर्सर आहे सेकंड प्रिकर्सर सोबत बॉन्ड फॉर्म करतो. फर्स्ट कंपाउंड मधला जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन रिमूव्ह होते आणि हा कम्प्लिटली ग्रुप ॲज इट इज हा जो ॲसिटेट कंपाऊंड आहे याला रिप्लेस करतो आणि हा जो कंपाऊंड आहे कम्प्लिटली इथे जाऊन अटॅच होतो. त्याला आपण मिथिल इस्टर म्हणतो. म्हणजेच काय, हा जो टेट्रा ॲसिटेट डेरिव्हेटिव्ह आहे याला घ्यायचं ॲज इट इज ठेवायचं आणि काय करायचं, हा जो फर्स्ट प्रिकर्सर आहे याला इथे प्लेस करायचा. सो जो काही फॉर्म होतो त्याला आपण मिथिल इस्टर म्हणतो किंवा तुम्ही इंटरमिडिएट 1 सुद्धा लिहू शकतो. दिस इंटरमिडिएट 1 इज रिॲक्ट विथ अमाइन अँड मिथेनॉल अँड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अवर रिबाविरिन. रिबाविरिन कसा फॉर्म होता तर काहीच नाही, हा जो कंपाऊंड आहे ॲज इट इज इथे प्लेस करायचा आणि फक्त हेअरिंग मध्ये चेंज होतो. फक्त जो OCH3 ग्रुप आहे हा रिमूव्ह होतो आणि इथे एक आपला NH2 दॅट इज अमाइन हा ग्रुप अटॅच्ड होतो. सो अगदी सिंपल ही अशी रिॲक्शन आहे, सिंथेसिस आहे. तुम्हाला सिंथेसिस हवा असणार तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. सो दिस इज ऑल अबाउट द सिंथेसिस ऑफ रिबाविरिन. थँक्यू.